नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी मतदार यादीतील सुधारणा प्रक्रियेदरम्यान हिंसक आणि भडकाऊ विधानं केलेली आहेत। बर्दवान उत्तर येथील आमदार नितीश मलिक यांनी एका सभेमध्ये उघडपणे धमकी दिली की जर भाजपनं SIR प्रक्रियेमध्ये कोणत्याही खऱ्या मतदाराचं नाव वगळण्याचा प्रयत्न केला तर ते भाजप कार्यकर्त्यांना सार्वजनिकपणे जाळून मारतील। या धमकीला तृणमूल काँग्रेसचा मंत्री आणि कोलकात्याचा महापौर फिरहाद हकीम याच्या विधानानं आणखी हवा मिळालेली आहे। हकीम म्हणाले की ते CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा याला विरोध करतील कारण भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन हा कायदा राबवू पाहत आहे आणि त्याचे पायसुद्धा तोडले जातील। महापौर फिरहाद हकीम यांनी ठामपणे सांगितलं की जोपर्यंत ममता बॅनर्जी आहे तोपर्यंत भाजपला इथं NRC लागू करण्याची हिम्मत होणार नाही। दोन्ही TMC नेत्यांनी इशारा दिला की जर एखाद्या खऱ्या मतदाराचं नाव वगळलं गेलं तर ते तीव्र आंदोलन करतील। या विधानावर भाजपनं तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजप नेते SR बॅनर्जी यांनी या धमक्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत निवडणूक आयोगाला SIR प्रक्रिया केंद्रीय सुरक्षा दलांच्या संरक्षणाखाली पूर्ण करण्याची मागणी केलेली आहे। आता हे बातमी ग्रोकोपीडिया संदर्भातली। उद्योगपती एलन मस्क यांनी नुकतंच ग्रोकोपीडिया हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे। विकिपीडियाच्या कथित पक्षपाती भूमिकेचा पर्याय म्हणून विकसित करण्यात आलेला हा प्लॅटफॉर्म आहे। ग्रोकोपीडिया हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऑनलाईन संशोधनाचं एक इंजिन आहे जे मस्क यांच्या कंपनी XAIनं विकसित केलेलं आहे। हे व्यासपीठ लेख तयार करण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी ग्रोक AI मॉडेलचा वापर करते। एलन मस्क यांच्या मते ग्रोकोपीडियाचं उद्दिष्ट म्हणजे विकिपीडियासारख्या पारंपरिक क्राउड सोर्स प्लॅटफॉर्ममध्ये आढळणारा राजकीय पक्षपात संपून अचूक आणि निष्पक्ष माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा आहे। ग्रोकोपीडियाच्या आवृत्ती 0.1 मध्ये इंग्रजीतील 6.8 दशलक्षाहून अधिक लेख आहेत। तसंच चीनी, स्पॅनिश आणि जर्मन अशा अनेक भाषांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सामग्री उपलब्ध आहे। आत्तापर्यंतच्या वापरकर्त्यांनी त्याच्या तथ्यात्मक अचूकतेचं कौतुक केलेलं आहे आणि विकिपीडियातील जुन्या चुका दुरुस्त करण्याबाबत त्यांची प्रशंसासुद्धा केली आहे। मस्क यांनी असं सांगितले की ग्रोकोपीडिया हे XAIच्या निष्पक्ष ज्ञानाच्या माध्यमातून ब्रह्मांड समजून घेणं या मिशनकडं एक मोठं पाऊल आहे। ग्रोकोपीडियावर माहिती कशी शोधाल तर ग्रोकोपीडियावर लेख शोधणं सोपं आहे आणि ते विकिपीडियासारखंच आहे। सर्वप्रथम grokopedia.com वर जा। सध्या हे फक्त वेब ब्राउझरद्वारेच उपलब्ध आहे। होमपेजवर एक सर्च बार दिसेल। ज्या विषयाबद्दल वाचायचं आहे तो शब्द टाईप करावा। उदाहरणार्थ मला भारताबद्दल सांगा असं लिहिण्याऐवजी फक्त भारत टाईप करा। ग्रोक AI मॉडेल त्वरित अधिकृत स्रोत, संशोधन पेपर आणि Xवरील सत्यापित पोस्ट यावर आधारित डेटा वापरून लेख तयार करते। लेखांमध्ये संबंधित विषयांचं आतील दुवे आणि संदर्भ दिलेले असतात। आता चुकीची माहिती कशी दुरुस्त करावी तर सध्या ग्रोकोपीडिया वापरकर्त्यांना थेट एडिट करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। तथापि वापरकर्ते AI सहाय्यित रिपोर्टिंग फीचरद्वारे त्रुटींबाबत सूचना देऊ शकतात। चुकीचा मजकूर निवडा आणि दिस इज रॉंग हे चुकीचं आहे असा पर्याय क्लिक करा। एक पॉपअप दिसेल जिथं आपण योग्य माहिती आणि स्रोत देऊ शकता। सिस्टीम त्या माहितीची पडताळणी करून लेख अपडेट करतो। ही प्रक्रिया काही वेळ घेऊ शकते। चांगल्या परिणामांसाठी आपलं दुरुस्तीचं सुचवलेले तथ्य संक्षिप्त आणि पुराव्यांसह समर्थित असावेत। विकिपीडियापेक्षा ग्रोकोपीडिया कसं वेगळं आहे तर विकिपीडिया हे मानवी संपादनावर आधारित आहे तर ग्रोकोपीडिया पूर्णपणे AI चलित आहे जे स्वतः डेटा गोळा करते, विश्लेषण आणि अद्ययावत करते। इथं अनेक लोक संपादन करू शकत नाहीत। प्रणाली आपोआप कंटेंट सुधारते आणि नवे तथ्य जोडत असते। ग्रोकोपीडियाचं उद्दिष्ट आहे राजकीय किंवा वैचारिक पक्षपात टाळून सत्य माहिती सादर करणं। हे रिअल टाइम डेटावर आधारित असल्यानं सतत अद्ययावत राहते। एलन मस्क यांनी स्पष्ट केलेलं आहे की ग्रोकोपीडिया कधीही परिपूर्ण होणार नाही, ते सतत सुधारत राहील। आता जाऊ पाकिस्तानमध्ये। पाकिस्तानच्या संरक्षणाखाली वाढलेल्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं महिलांना जिहादी बनवण्यासाठी नवीन ब्रिगेड सुरू केलेली आहे। या जमात उल मुमिनत
ब्रिगेडसाठी दहशतवादी मसूद अझहरनं एक कोर्ससुद्धा सुरू केला आहे, ज्यात त्याच्या बहिणी महिलांना जिहादी बनवत आहेत. बहावलपूरमधील मरकज उस्मानी ओवाली इथं या मुलींना दिलेल्या मसूद अझहरच्या भाषणाची 21 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. या 21 मिनिटाच्या ऑडिओमध्ये महिलांच्या प्रशिक्षणासंदर्भात प्रचार आणि तैनातीचा संपूर्ण आराखडा देण्यात आलेला आहे. पुरुष दहशतवाद्याप्रमाणेच अझहर महिलांनाही भरती करणं, प्रशिक्षण देणं आणि जिहादसाठी प्रिपेअर करणं त्याचं मार्गदर्शन करतो. या क्रूर दहशतवाद्यानं महिलांना आश्वासन दिलंय की जमात उल मोमिनातमध्ये सामील झालेली कोणतीही महिला मृत्यूनंतर आपली कब्र सोडून थेट जन्नतमध्ये जाईल. अझहरनं जाहीर केलं की ज्या प्रकारे पुरुषांसाठी 15 दिवसांचा दौरा-ए-तरबियात कोर्स असतो, त्याप्रमाणे महिलांसाठी दौरा-ए-तस्किया नावाचा कोर्स सुरू केलेला आहे. जवळपास 2 दशकं जैश-ए-मोहम्मद हा दौरा-ए-तरबियात चालवतो, ज्यात नव्यानं भरती झालेल्या लोकांना ब्रेनवॉश करून भारताविरुद्धच्या जिहादात भाग घेण्यास प्रोत्साहित केलं जातं. आणि आता अझहर हेच महिलांना शिकवत आहे. मसूदनं महिलांना सांगितलं की पहिला भाग पूर्ण केल्यावर त्या दौरा-आयात-उल-निसा या पुढील टप्प्यात जातील, जिथं त्यांना शिकवलं जाईल की इस्लामी ग्रंथ महिलांना जिहाद करण्याचं कसं सांगतात. अझहरचा दावा आहे की जैशचे शत्रू हिंदू महिलांना सैन्यात भरती करत आहेत आणि महिला पत्रकारही त्यांच्या विरोधात उभे आहेत. तो म्हणतो की जैशचे पुरुष मुजाहिद या नवीन महिला युनिटसोबत उभे राहतील आणि ही महिला ब्रिगेड जगभर इस्लाम प्रसारित करेल. मसूदनं सांगितलं की ब्रिगेडमध्ये सामील होणाऱ्या महिलांनी आपल्या पती आणि कुटुंबाव्यतिरिक्त कोणत्याही अपरिचित पुरुषाशी फोन किंवा मेसेंजरद्वारे बोलू नये. पाकिस्तानातील प्रत्येक जिल्ह्यात अशा महिला प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचं आणि प्रत्येक जिल्ह्यात एका जिल्हा मुंतजिमानं त्या शाखाचं नेतृत्व करावं असं त्यानं म्हटलंय. जैशच्या या महिला ब्रिगेडचं नेतृत्व मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करत आहे. तिचा पती 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेला होता. या संघटनेत मसूदची दुसरी बहीण समयारा अझहर सुद्धा सहभागी आहे. या दोघींना महिलांना संघटनेशी जोडणं आणि रोज ऑनलाईन सत्र आयोजित करण्याचं काम दिलं आहे. जैश-ए-मोहम्मद या कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक महिलेकडून 500 पाकिस्तानी रुपयांची देणगी घेतली जाते आणि त्यांना एक ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरून घेतला जातो आहे. लक्षात घेण्यासारखं म्हणजे भारताच्या ऑपरेशन सिंदूर प्रक्रियेदरम्यान मसूद अझहरच्या कुटुंबातले 14 सदस्य मारले गेले होते. त्यात युसुफ अझहर, जमील अहमद, हमजा जमील आणि हुजैफा अझहर यांचा समावेश होता. अझहर या ऑडिओमध्ये स्वतः हेही सांगतो की भारताच्या हल्ल्यात त्याची मोठी बहीणही मारली गेलेली होती. आता जाऊ भोपाळमधील अशोक कॉलनी इथं दानिश नावाच्या एका व्यक्तीनं हातात परवाना असलेली बंदूक घेऊन आपल्या बायकोला तलाक देण्यासाठी तिच्या नातेवाईकांच्या घरी तो गेला. घाबरलेली बायको नवऱ्याच्या भीतीनं खोलीत लपली, ती बाहेर आलीच नाही. त्यामुळे संतापलेल्या दानिशनं खोलीबाहेरूनच तिला 3 वेळा तलाक 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 असं उच्चारून तेथून तो निघून गेला. 3 तलाक झाल्यानंतर पत्नी थेट पोलिसांकडे पोहोचली आणि संपूर्ण घटनाक्रम तिनं सांगितला. भोपाळ पोलिसांनी दानिशला अटक केली असून त्याची परवानगी असलेली बंदूक जप्त केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित महिलेनं सांगितलं की तिच्या नवऱ्यानं धमकी देऊन नातं संपवलं आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून प्राथमिक तपासात हे समोर आलं की पती आणि पत्नीमध्ये बराच काळ वादविवाद सुरू होता. महिलेचे आईवडील सध्या हयात नाहीत, त्यामुळे ती काही काळापासून आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहत होती. तिनं पोलिसांना असं सांगितलं की तिचा नवरा खूप आक्रमक स्वभावाचा आहे आणि तिच्यावर सतत अन्याय, अत्याचार, छळ करत असतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.